The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुपङ्गमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमनवेति चकं वहतु पदम् मनोपुपङ्गमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी या सायंकाळच्या प्रहरी आपल्या ऐतिहासिक अमरावती शहरामध्ये असलेल्या भीमटेकडी परिसरात लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल द्वारा आयोजित माघ पर्वा निमित्त 5000 बौद्ध उपासक उपासिकांद्वारे महाबुद्ध वंदना या स्तुत्य उपक्रमाचं कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक पूजनीय भदंत सत्यानंदजी महाथेरो त्याचबरोबर पूजनीय भदंत आर्य सारीपुत्तजी थेरो या प्रसंगी धम्म मंचावरती उपस्थित असलेला संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ भिक्खुनी संघ श्रामणेरी त्याचबरोबर कार्यक्रमाचे उद्घाटक गुणवंत देवपारे साहेब आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशजी रविराव त्याचबरोबर रवींद्र वैद्य सर मुंद्रे सर कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा संगीताताई सचिन मूड प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे सर ॲडव्होकेट डॉक्टर मनीष सिरसाट सर भारत शहारे सर प्रदीप गायकवाडजी आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विकासजी धनधर दिनकरराव तुर्काने हर्षलजी बनसोड मेजर गजानन इंगळे गोपालजी इंगळे प्रतिभाताई प्रधान त्रिवेणीताई मकेश्वर मेघाताई ढबाले आशाताई नागदवे लताताई गजबिये लताताई दहाट अनिताताई जंजाळ आणि यामध्ये ज्यांचे नाव नाही आहे गाव नाही आहे असे सर्व आपण या कार्यक्रमाचे आयोजक आयोजिका संयोजिका आणि धम्मदेसना श्रवण करण्यासाठी इथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच
द ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. मला वाटलं बापा माझ्याकडे माईक येते का नाही. सगळेच जण म्हणते बा झाला आता असं म्हणता म्हणता पहा 9:15 वाजले ना. आणि यांना मी म्हटलं बाई संपवायचंय कधी, तर मला म्हणे बा 9:30 वाजता संपवायचंय ना, अजून दुसरा एक कार्यक्रम आहे. तर हरकत नाही, पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात, प्रचंड गर्दी आहे. मला वाटतं संपूर्ण आपलं अमरावती शहर इथे उपस्थित आहे. एकदा आयोजकांसाठी आणि स्वतःसाठी तुम्ही टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वतःचं अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे. आम्ही अमरावतीला बऱ्याचदा येतो. आमचे पूजनीय भंतेजी सत्यानंद भंतेजी यांनी आम्हाला कॉल केला, आयोजकांनी पण कॉल केला, आग्रह केला आणि त्यामुळे ही तारीख आम्ही दिली. ऍक्च्युली रोज आणि रोज कार्यक्रम आहेत. मला वाटतं आपल्यामध्ये बसलेल्यांपैकी बहुतेक जण आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरून वैविध्यपूर्ण प्रवचन ऐकतच असाल. इथे बसल्यानंतर, इकडे गेल्यानंतर येताना बरेच चेहरे असे ओळखीचे दिसत होते आणि त्यामुळे सर्वच आपण ओळखीचे आहात. मान्यवरांनी सुंदर सुंदर असे विचार ठेवले, पण माझ्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना पुरेसं बोलता आलं नाही. भंतेजींनी अत्यंत सुंदर असे मुद्दे उपस्थित केले आणि आपणास मार्गदर्शन केलंय. खर तर तुम्हा अमरावतीकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलाय, या कार्यक्रमाचा हेतू आहे आपल्या समाजाने संघटित व्हावं, एकत्र यावं भगवान बुद्धाच्या नावाने. आणि त्यामुळे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात. निश्चितच दरवर्षी याही पेक्षा जास्त संख्येने तुम्ही एकत्र याल अशी मी तुमच्याकडून आशा बाळगतो. आणि नक्कीच याल बापा, तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. आणि तसंही आपल्या अमरावतीला महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभलेला आहे. आपले बाबासाहेब या अमरावतीमध्ये आले. अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या सभा झाल्या आणि इथे मला वाटतं अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह आपल्या बाबासाहेबांनी केला. सामाजिक परिवर्तनाचा लढा बाबासाहेबांनी स्वतः प्रत्यक्ष आपल्या अमरावतीमध्ये थांबून उभा केला आणि त्याच बाबासाहेबांच्या सत्याग्रह किंवा आंदोलनाचे पायिक अनुयायी आणि वंशज तुम्ही सर्वजण आहात. आणि म्हणून तुमच्यामध्ये जो स्पिरिट आहे, तुमच्यामध्ये जी श्रद्धा आहे, धार्मिकता आहे बाबासाहेबांच्या प्रती, ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. फक्त काही जण सोडले तरची गोष्ट बापा, नाही तर काही भीम के लागते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी धर आणि अर्ध्यापेक्षा जास्त भजे खायला जातात. आम्हाला माहिती आहे, लोक सांगतात. आपण गुरावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु लोकांचा चेहरा पाहिला की स्कॅन करतो आम्ही, कोणीकडचे आहे कोणीकडे जाऊन येतात ते. तर तुम्ही तसे बिलकुल नाही, तुम्ही लय चांगले आहे. बाबासाहेबांचा विचार आपल्या सर्वांना बघा एक चेतना, नवचेतना देणारा आहे, ऊर्जा देणारा आहे. आपल्या रविराव साहेबांनी पण खंत व्यक्त केली की 1760 संघटना झाल्या, पक्ष झाले. आज आम्ही पाहतोय सगळीकडेच वातावरण. काल रमाईची जयंती 7 तारखेला साजरी झाली. बराचसा समाज आपला नाचण्यामध्ये आणि फक्त तेवढ्या पुरता जय भीम करण्यामध्ये. आणि आमचे बाबासाहेब असे होते ना, आमचे भगवान बुद्ध असे आहेत आणि आमचा धम्म लय श्रेष्ठ आहे असं इथून वरती म्हणण्यामध्येच लय स्वतःला धन्य समजते. पहा, कारण भीमा कोरेगावला गर्दी जमते, 6 डिसेंबरला ही गर्दी जमते, विजयादशमीला ही गर्दी जमते, परंतु त्या गर्दीचं रूपांतर जेव्हा मतपेटीमध्ये होईल तेव्हाच आपला समाज, आपली जात, आपला धर्म शासन कर्तीचा बनल्याशिवाय राहणार नाही. आणि हीच बाबासाहेबांची आपल्याकडून अपेक्षा होती बघा. आणि त्यामुळे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात तर आपला विचार, आपलं आचरण हे परिवर्तनवादी असायला पाहिजे. केवळ बाबासाहेबांच्या नावानं तर जय भीम कोणाला म्हणता येते, लय सोपं आहे. आणि आता तर तुम्ही पाहिलंच असेल, आता तुमच्याकडे पंचायत कोणत्या निवडणुका झाल्या म्हणतात,
महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, जे कधी आपल्या सावलीचा विंटा करत होते, ज्यांनी आपल्या कमरेला झाडू बांधला होता, ज्यांनी आपल्या गळ्यामध्ये मडकं बांधलं होतं, आता ते लोक पुढे पुढे येऊन जय भीम साहेब म्हणते, जय भीम ताई, आणि पाया पडू का तुमच्या, आमच्याकडेच पहा म्हणते, आणि आम्हाला पाहन फुलच वाहा म्हणते, फक्त निवडणुकीपुरते, आणि आपले लोकांना लई इमोशनल वाटते तेवढ्या पुरतं जय भीम केला म्हणते बा आम्हाले. कधी नाही ते जय भीम, पण कशासाठी जय भीम केला त्याचा विचार केला पाहिजे का नाही? झोपले का तुम्ही? काय ते झोपता बापा? एवढी मोठी गर्दी केली, लय भारी वाटते आम्हाला पण तुम्हाला पाहून, कारण एवढ्या मोठ्या संख्येने खरंच तुम्ही उपस्थित आहात, फार चांगलं वाटते. परंतु आमचं बोलणं जरा परखड आहे, रोकटोक आहे, कारण गोळ्या घालतो आम्ही डिरेक्टली, आणि करुणानंद भंतेंचं तत्व ठरलेलं आहे, कोणी वंदो अथवा निंदो, पुन्हा अमरावतीला बोलवा का नका बोलू, दान द्या का नका देऊ, काही संबंध नाही, पण बुद्ध बाबासाहेब तुम्हाला सांगितल्याशिवाय, ते पण एकदम असं बळजबरी तुमच्या कानात घातल्याशिवाय आपण काही शांत बसत नाही पहा. आणि म्हणून लोक बोलवतात, परिवर्तन होते. आता तिकडे गेलो आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी, म्हणून भिक्खू निवासातून आम्ही इकडे येताना मातंग समाजाचे आपले एक श्रद्धावंत उपासक तुमच्यात बसलेले आहेत बघा, ते आले आणि भंतेजी आम्हाला म्हणाले, मी मातंग समाजाचा रोज आणि रोज प्रवचन ऐकतो, आमच्यामध्ये परिवर्तन होते, एकदा अशा लोकांसाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. रोज इतर समाजाच्याही लोकांचे फोन येतात, विशेष म्हणजे महिलांचेही फोन येतात, पुरुषांचेही फोन येतात, आणि त्यांच्यापर्यंत बुद्ध बाबासाहेबांचा विचार पोहोचवू शकतो आपण, म्हणून आपल्याला स्वतःला मी पण धन्य समजतो. आणि आता मोनताईने जसं सांगितलं की खरंच ती छोटी मुलगी इथं आली होती बघा, आणि ती भंतेजी म्हणे बाबा पर्स तुझ्याकडे पण आहे का? खरंच तिच्याकडे पर्स होती, कोण आहे माहित नाही, ती वंदनही केलं, मला काना सेल्फी काढा म्हणे, माझा सेल्फी काढला तिचा, मला म्हणे भंतेजी मी तुमची व्हिडिओ खूप पाहते म्हणे, आणि पैसे दिले पाहता, आणि तिनं तर तिच्यासाठी लेकराला गोडी लागली. आणि हे तर जमायला पाहिजे, तुम्हाला सांगतो बघा. आणि त्यामुळे भारत बुद्धमय करायचा असेल तर आपल्या स्वतःपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. मग ते भिक्खू असो, भिक्खुनी असो, उपासक असो की उपासिका असो, आपले आचरण जर व्यवस्थित असेल तर लोक आपला आदर्श घेतील की नाही? नाही तर आपल्यासारखे असतील, मला पान फुलं व्हा, मी मला म्हणत असेल मी लय चांगलं, मी लय चांगलं, मी लय चांगलं, तर असं तर कोणाला जमते म्हणता येते. परंतु तसं नसायला पाहिजे. लोकांनी खरंच आपल्याकडे पाहून, आपलं बोलणं ऐकून, आपलं आचरण पाहून आदर्श घेतला पाहिजे. बाबासाहेबांना ही तीच अपेक्षा होती, आणि म्हणून बाबासाहेब पण 15 ऑक्टोबर 1956 म्हणजे धम्मदीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचं जे ऐतिहासिक भाषण झालं नागपुरामध्ये, तेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला गर्भित इशारा दिलेला आहे. तुम्ही जर बाबासाहेबांचं भाषण वाचाल तर उपलब्ध आहे आज. बाबासाहेब काय म्हणाले होते आपल्याकडे पाहून? बौद्ध धम्मासाठी भारत ही शून्यवत भूमी आहे सध्या. उगम रीतीने धम्माचं आचरण करून तुम्हाला बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे. हे जर तुम्हाला साधलं तर भारत काय एक दिवस संपूर्ण जग बुद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. हा मानवाने आशावाद आपल्याकडे पाहून व्यक्त केला, आणि त्याच भाषणामध्ये एक खंत ही व्यक्त केली किंवा एक गर्भित इशाराही दिला की हे माझ्या समाज बांधवांनो, नव्याने बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या माता भगिनींनो, भावांनो, बहिणींनो, तुम्हाला मी जो बुद्ध धम्म दिला तो गळ्यामध्ये मडकं अडकून घेतल्यासारखं समजू नका. आंधळेपणाने बौद्ध धम्माचा स्वीकार करू नका. अभ्यासाअंती मला बुद्ध धम्म पटलेला आहे. मी बुद्ध धम्माच्या नावेत विचारपूर्वक बसलो आहे. तुम्हाला जर अभ्यासाअंती बुद्ध धम्म समजत असेल तरच तुम्ही माझ्या मागे या. मेंढरांसारखं माझ्या मागे येऊ नका. हा शब्द प्रयोग बाबासाहेबांनी आपल्यासाठी केला बघा, तुम्हाला आठवत असेल. भंतेजी बोलले, खंत व्यक्त केली पा. अंधश्रद्धा बुवाबाजी बुद्ध धम्मात नाही आहे. डोळस श्रद्धा शिकवली भगवान बुद्धांनी. मिलिंद प्रश्नामध्ये श्रद्धेचे 2 लक्षणं सांगितले. तुम्ही ऐकत असाल मिलिंद प्रश्न आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलवर यावर्षी वर्षावासात काही एपिसोड शिकवले आम्ही. त्या मिलिंद प्रश्नामध्ये नागसेन भंतेजींनी मिलिंद राजाला सांगितलं श्रद्धेची 2 लक्षणं असतात. एक तर श्रद्धा ज्यांच्या मनामध्ये असेल बुद्ध धम्म संघाच्या प्रती, त्यांचा डिस्प्ले प्रसन्न असतो. डिस्प्ले समजते ना तुम्हाला? सीसीटीव्ही कॅमेरे 5 सांगितलेले आहे आपण. बॉडीला आपल्या किती कॅमेरे लावलेले सीसीटीव्ही? बोला माझ्याशी, मुख्यत बसू नका. आपल्या शरीरात 5 सीसीटीव्ही, कान नाक डोळे हे जे काय पंचेंद्रिय 5 सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहे, आणि त्याचा डिस्प्ले इथे आहे. या 5 सीसीटीव्ही कॅमेरे जे काही कॅप्चर करते त्याचा इम्पॅक्ट इथं दिसते. म्हणून कधी कधी असं मुकच
लोक नाचतात हसतात आणि मुकच. कारण गाठोडं ठेवलं टेन्शनचं, बायकोचं टेन्शन, नवऱ्याचं टेन्शन, माय बाप, सासू सासरे, गरीब, काय विचारूच नका बापा. म्हणून जिथं जाते तिथं गाठोडं सोबतच ठेवते. आणि म्हणून लोक हसू लागले की मुकत बसते, बघते त्यांची. विचारात पडते मला मला कोण हसू येऊ नाही लागलं म्हणते हे. तर भगवान बुद्धाने सांगितलं श्रद्धेचे दोन लक्षणं. पहिली गोष्ट तर प्रसन्नता. भगवान बुद्ध म्हणाले ज्यांची बुद्ध धम्मसंघावर श्रद्धा आहे त्यांचा डिस्प्ले प्रसन्न असायला पाहिजे. आणि खरंच असायला पाहिजे ना, कारण आपल्या डिस्प्लेकडे पाहून इतराला असं वाटू नये बाबा ही लय टेन्शन मध्ये आहे, बाबा याला कट मारू दे म्हणून. आपला डिस्प्ले चांगला प्रसन्न पाहिल्यावर कोणालाही वाटलं पाहिजे जय भीम ताई, जय भीम दादा, बसा चहा करू का, असं खरंच वाटायला पाहिजे ना. अगोदरच आपलं हे विस्पारलेले डोळे आणि एकदम राग द्वेष अहंकार ऍटिट्यूड नको नको, ते ऍटिट्यूड लय जमते बापा आपल्या लोकाले. खिशात नाही आणान म्हणते बाजीराव म्हणा, घरी कवडीची किंमत नाही, बाहेर म्हणते माझं स्वागतच झालं नाही, माझा सत्कारच झाला नाही, एवढा मोठा कार्यक्रम केला आम्ही, वर्गणी दिली, असं झालं तसं झालं, कार्यक्रम चांगला झाला, पब्लिक लय आली, इथं समजा तुम्ही नाही इथं कोणी तसे. पण इथून जर सरकले उद्या विचारलं का हो बिबटेकडीला गेले होते का तुम्ही, तुम्ही हो गेलो होतो. कार्यक्रम कसा काय झाला, काय खरं होतं ते म्हणते जी अध्यक्ष विध्यक्ष काय कामाचे नाही, आणि पैसे दिले आमचं नाव घेतलं नाही, काहीच नाही, मी तिथं उभाच होतो, वाटच पाहत होतो मी, माझं नाव कधी घेते, माझं नाव कधी. तुम्ही नाही तसे. पण मी यासाठी सांगतो की आपला हा जो डिस्प्ले आहे ना तो प्रसन्न ठेवला पाहिजे. पहा जीवन क्षणभंगूर आहे, आपण मरणारेच आहोत प्रत्येक जण, मी तुम्ही कोणी असो, प्रत्येक जण इथे जन्म गावावरून निघालेला आहे, मरण गावाकडे वाटचाल सुरू आहे. कुणाचा स्टॉक कधी लागेल येईल हे सांगता येते का. आज तुम्ही वर्तमानपत्र पाहत असाल, टीव्हीवरती न्यूज चॅनल्स पाहत असाल, कधी कोणी जाऊ शकते, लोक चालता बोलता मरत आहेत आज. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं ज्यांची बुद्ध धम्मसंघावर श्रद्धा आहे ते प्रसन्न चित्त दिसतील तुम्हाला. आणि म्हणून आपण प्रसन्न चित्त असायला पाहिजे, कारण बाबासाहेबांनी आपल्याला महान श्रेष्ठ अशा बुद्धाचा धम्म दिला. आणि म्हणून श्रद्धेचं पहिलं लक्षण आहे प्रसन्नता. आणि दुसरं लक्षण सांगितलं महत्वाकांक्षा. कोणतं कोणतं महत्वाकांक्षा. महत्वाकांक्षा म्हणजे काय, तर महत्वाकांक्षा म्हणजे समजावा कोणीतरी उपवास पालन करीत आहे, कोणीतरी पंचशील पालन करत आहे, कोणीतरी खूप दान पुण्य करत आहे, कोणीतरी शील पालन करत आहे, कोणीतरी ध्यान करत आहे, कोणीतरी रोज विहारात जात आहे, कोणीतरी बाबासाहेबांचं काम करत आहे प्रामाणिकपणे इमानदारीद्वारे. तर आपल्यालाही अशी महत्वाकांक्षा जागी झाली पाहिजे की बा मी पण काम करू दे, मी पण दान पुण्य करू दे, मी पण शील पालन करू दे, मी पण विहारात जाऊ दे, मी पण ध्यान करू दे, मी पण माझ्या घरादारात चांगलं धम्ममय वातावरण तयार करू दे, मी पण बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहू दे, मी पण 22 प्रतिज्ञांचं पालन करू दे, असं वाटायला पाहिजे का नाही. याला म्हणतात महत्वाकांक्षा. असं वाटून तसं करत असेल तर हो, नाही तर लोक पाहतो बापा कायची ढेकळाची महत्वाकांक्षा. दुसऱ्याने समजा यांनी दान दिलं, रविराव लय दान देते, वासाहेब लय दान देते, काही झालं 2 नंबरचा पैसा असेल म्हणजे सत्यानंद भक्ती फार चांगलं काम करत समजा, यांचा गौगवा झाला, यांचा उदो उदो झाला, काय खरं होते आमच्या पुढचे आहे ना, असं आहे तसं आहे, त्यांना काय ढेकलं समजते. हे जळू 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 याची स्वतःची राख होती हो, याची जिंदगी तेवढ्यातच जाते बा. दुसऱ्याला नाव ठेवते, निंदा करते, त्रुट्या काढते. आणि भंतीजी आमच्या आनंद कौशल्याने होते ते तर आपल्या समाजाबद्दल उपदेश करताना समाजातल्या वातावरणाला पाहून माहोलला पाहून कधी कधी खेकड्याची गोष्ट सांगायचे. पहा तुम्हाला माहित आहे का, प्रवचन ऐकता की नाही आपले, आपल्याकडे खेकड्याच्या प्रवृत्तीचे लोक कमी नाही. यांनी कार्यक्रम घेतला तर यांच्यातल्या त्रुट्या काढणारे लोक कमी असतात, पाय खेचाखेची करणारे लोक जे असतात की नाही, समाजाचं वाटोळ करणारे जे लोक आहेत समाजामध्ये आपल्या, ते खेकडा प्रवृत्तीचे लोक आहे. आणि तेच खरे तर समाजासाठी घातक आहे. म्हणून वामनदादाने पण म्हटलेलं आहे, माझ्यातला भीम मीच केला उना, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. कोणी भीम उणा केला, कोण बुद्धाचा अपमान करते, कोण बाबासाहेबांचा अपमान करते. पुतळ्याचा विटंबना करणं हा खरा अपमान आहे की विचारांचं विटंबना करणं हा खरा अपमान आहे.
विचारांचा अपमान करणं, विचारांशी प्रतारणा करणं, विचारांशी बेमान होणं, अनंत उपकारांची जाणीव न ठेवणं, हीच तर खरी विटंबना आहे. आणि त्यामुळे त्या लोकांचा आता अजेंडाच आहे, हो, पुतळ्याची विटंबना करणं, तुमचे भांडणं लावणं, माणसं फोडणं वगैरे वगैरे, त्यांचा तर अजेंडाच आहे. आपला काय अजेंडा आहे? आपलाही अजेंडा असायला पाहिजे का नाही? म्हणून मी प्रारंभी तुम्हाला म्हणालो, केवळ गुणगान गाणं, केवळ जय जयकार करणं हे तर कोणालाही जमेल, पण त्या महामानवाचे अनुयायी म्हणून घेताना त्या महामानवाने आपल्याला जे तत्वज्ञान सांगितलं, जो मार्ग दिला, त्याचं अनुसरण करणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून धम्मरथाची जी 4 चाकं आहेत, भिक्खू, भिक्खुणी, उपासक आणि उपासिका, हे सुव्यवस्थित पाहिजे. त्याच्यातलं कोणी पंक्चर झालेला असेल तर धम्मरथ पुढे जाईल का? जाईल का? आणि म्हणून प्रत्येकाची आपली जबाबदारी आहे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये सहाय्यक ठरणे, बाबासाहेबांचा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवणे. आणि हे जर आपल्याला साधलं तरच भारत बुद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या महामानवाची ही संकल्पना, त्यांचा संकल्प आहे. खरं पाहिलं तर कायद्यान्वये बाबासाहेबांनी या देशाला बुद्ध धम्माची दीक्षा ऑलरेडी दिली आहे, पण आचरणिक जर बाजू आपण पाहिली तर आपल्या प्रत्येकाला आज पंचशील पालन करण्याची नितांत गरज आहे. कारण लोकांमध्ये जेव्हा आम्ही पब्लिक मध्ये जातो, बऱ्याचदा तुम्हाला नाव ठेवत नाही, बापा तुम्ही लय चांगले अगोदरच सांगतो, पण लोक काही काही डुलत येतात. पहा पुढे डोलणं समजते ना तुम्हाला? समजते का नाही? डोळे लाल झालेले समजते का नाही तुम्हाला? तुमच्या घरी कोणी असं नसावं म्हणजे झालं नाही, तर घराचे वाटोळच करते, ते समाजाचे वाटोळ करते. पहा, तर असे लोक अनेक ठिकाणी दिसतात, तेव्हा फार वाईट वाटते. पहा, त्या बाबासाहेबांनी गुरु चंद्रमणी महास्तवीर यांच्याकडून आपल्याला त्रिसरणासह पंचशील देऊन दीक्षित तर केलंच केलं, पण अडाणी अशिक्षित असलेल्या समाजाला पाली भाषा समजणार नाही, तिचा अर्थ कळणार नाही, म्हणून 22 प्रतिज्ञांमध्ये सुद्धा पंचशील टाकलं बाबासाहेबांनी. तुम्ही 22 प्रतिज्ञा वाचत असाल तर, आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणाले, मी हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही आणि दारू पिणार नाही. टाकलं की 22 प्रतिज्ञामध्ये? टाकलं की नाही? माणसं कुठं बसले? घरी ठेवून आले? अरे बाबा, कुलूप लावून आणले. आपल्या कार्यक्रमांमध्ये बघा, सर्वात जास्त बिचारा माझ्या माता भगिनीचीच गर्दी जास्त राहते, आणि माणसं घरात काय करते काय नाही करत कोणास ठाऊक. बापा, त्यांना वाकाव वाटत नाही, झुकाव वाटत नाही. माझी आई लगेच वागते, लगेच झुकते, वंदन करते, पाया पडते, दान देते, विहारात जाते. पण आमचा बाबा ना, आमचा भाऊ ना, आमचा दादा म्हणते, मेरी सुनोन मेरीच गिनोन, माझ्यासारखं कोणीच नाही. बापा माझा टेंबा म्हणते, मला मानपान दिला तर येतो, नाही तर येत नाही म्हणते. ये नाही तसे हे लय चांगले आहेत, म्हणजे तुम्ही लय चांगले, तुमच्या इथे आलेले सगळेच पुरुष. परंतु काहींची गोष्ट अशीच आहे का नाही? आणि त्यामुळे बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म हा आचरणिक आहे म्हणून सांगितला, म्हणून निर्व्यसनी समाजही झाला पाहिजे. म्हणून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला म्हणतोय की आपण केवळ बाबासाहेबांचं आणि बुद्धाचं गुणगान गाणारे नसलो पाहिजे, तर त्यांच्या मार्गावर चालणारेही असलो पाहिजे. भगवंताच्या काळात बघा, वक्कली नावाची भंतेजी होती. भंतेजी, वक्कली नावाची भंतेजी होती भगवंताच्या काळामध्ये. तुम्ही ऐकले असाल तर, त्रिपिटकाचा अभ्यास करत असाल तर, ते वक्कली भंतेजी केवळ दीक्षित याच्यामुळे झाले होते का भगवान बुद्धांमध्ये 32 लक्षणं होते. कारण भगवंतासारखा सुंदर तीनही काळात कोणी नसते, म्हणजे भूतकाळातही कोणी नसते, वर्तमानातही कोणी नसते, आणि भविष्यातही कोणी भगवंतासारखं सुंदर नसते. म्हणून तर यंकिंची रतनं लोके विज्जती विविधा पुतु रतनं बुद्ध समंग नत्ती, रतनं धम्म समंग नत्ती, रतनं संग समंग नत्ती, तस्मासोती भवंतु मे, किंवा तस्मासोती भवंतु ते असं म्हटलेलं आहे. नत्ती म्हणजे नाही, बुद्ध रत्ना समान किंवा बुद्ध रत्नासारखं, धम्मरत्ना समान किंवा धम्मरत्नासारखं, आणि संघरत्ना समान किंवा संघरत्नासारखं या जगात कोणी नसते. आणि बुद्धामध्ये ते विशेष असे गुण असतात, सद्गुण असतात. आणि त्यामुळे ते वक्कली नावाचे एक व्यक्ती होते भगवंताच्या काळात. त्यांनी ते भगवंताचं सौंदर्य पाहिलं आणि मोहित झाले, आणि त्यांनी भिक्खूची दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर जिथे कुठे कार्यक्रम असायचा, विहारात भगवान प्रवचन द्यायचे का नाही, तर ते प्रवचन ऐकायचे तर खरं, श्रद्धा त्यांच्यातही होती, पण भगवंताच्या भोवया पाहिलं की त्या भोवयाकडेच पाहायचे, ते आकर्षित व्हायचे.
ओठ पाहिले की ओठाकडेच पाहायचे, गाल पाहिले की गालाकडेच, कान पाहिले की कानाकडे, मासाचा गोळा पाहिला की त्याच्याकडेच पाहायचे, केस सगळी उंची बिंची, काय भगवंताच्या शरीराचं वर्णन केलेलं आहे बघा. आणि खरंच भगवान सुंदर होते ना, तर ते भगवंताच्या सौंदर्यावर भाळून गेले होते. आणि मग त्यांना वाटे की बा भगवंताचं मी वारंवार दर्शन यासाठीच घेतलं पाहिजे का सौंदर्य मला पाहता येईल. तर मग असेच काही दिवस गेले, तर वारंवार वारंवार भगवंताचं ते शरीरच निहाळायचे. तर एक दिवस ते आजारी पडले बा, विहारामध्येच आजारी पडले आणि त्यांच्या भिक्खू निवासामध्ये ते पडले आजारी. मग आजारी पडल्यानंतर एक दिवस एका भिक्खूकडे त्यांनी विनंती केली की भगवंताला मला पाहायचं आहे, बरेच दिवस झाले भगवंताला मी पाहिलं नाही, भगवान जर माझ्याकडे येतील तर माझी तब्येत बरी होईल. तर मग एका भिक्खूने सांगितलं भगवंताला, आणि भगवान आपले करुणा हृदय असतात, भगवंतामध्ये महाकरुणा गुण असतो, भगवंतामध्ये दयेचा गुण असतो, भगवान बुद्धांमध्ये मैत्री असते. आणि भगवान बुद्ध मग त्या भिक्खूच्या रूम कडे, भिक्खू निवासाकडे गेले बा. भगवान बुद्ध जसेही त्यांच्या रूम मध्ये गेले, एंट्री केली की ते तटकन उठून बसले पा. बऱ्याच दिवसाचे आजारी होते, यांची एवढी श्रद्धा होती, भगवंताचं शरीर पाहिलं, सौंदर्य पाहिलं की हे प्रसन्न व्हायचे. आणि मग भगवान बुद्ध रूम मध्ये गेल्याबरोबर हे तटकन उठून उभे राहिले आणि भगवंताला वंदन करू लागले. भगवान म्हणाले, वक्कली बसा, तुम्ही शांत बसा. आणि मग भगवंतानी त्यांच्याशी संवाद साधला. तर त्यांनी भगवंताला सांगितलं, भगवान तुमच्या शरीराबद्दल माझ्या मनात खूपच लोभ आहे हो, तो कमीच होत नाही, तुम्ही फारच सुंदर आहात भगवान, तुमचे ओठ असे, तुमचं नाक असं, तुमचे डोळे असे, तुमचा आवाज असा वगैरे वगैरे. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, अहो वक्कली, हे माझं शरीर असो की तुमचं शरीर असो, हे गंदगीनं भरलेलं आहे, 9 द्वारातून सातत्याने घाण बाहेर पडते. आणि हे नश्वर शरीर आहे, हे घाण शरीर आहे. या शरीराला काय पाहता, जो धम्माला पाहतो तोच बुद्धाला पाहतो, आणि जो बुद्धाला पाहतो तोच धम्माला पाहतो. आणि म्हणून केवळ माझ्या शरीराला पाहून तुम्हाला काही निर्वाण प्राप्त होणार नाही, तुम्हाला मी सांगितलेल्या धम्माचं आचरण करावं लागेल. आणि तेव्हापासून मग वक्कली भंतीजीनं ते सौंदर्याला पाहणं, निहाळण, गुणगान गाणं सोडून दिलं आणि धम्माचं आचरण केलं. माझ्या माता भगिनींनो, तुम्हा सर्वांना मी हे यासाठी म्हणून सांगतो की केवळ जय जयकार पुरेसा नाही आहे बघा. डीजे लावला की नाचा रे नाचा, नाही का, आणि जय भीम बोलून किधर भी चलो, इकडून आला आणि तिकडून आला आणि बघता काय सामील व्हा. आणि हेच एक दिवसच सामील होते 365 दिवसामधून, आणि नंतर पाहताय नाही बाबासाहेबाचा हार चुकला का, मी विहारात जाऊ का, वंदना घेऊ का, पंचशील पालन करू का. तुम्ही बारीक तोंड नका करू बाबा, तुम्ही नाही तसे. पण काही काही लोक खरंच असे आहे पहा. आणि म्हणून हे वारंवार सांगतो. आणि म्हणून बुद्ध बाबासाहेबांचा विचार आपण आत्मसात केला पाहिजे, नाही तर त्या गाढवासारखी आपली गत होते पहा. मला लय बोलायचं होतं तुमच्यासाठी, तुमच्या सोबत, पण हे घड्याळचा काटा एवढा फास्ट पुढे पुढे चालला पहा. आणि त्याच्यामुळं मी काय अधिक बोलणार नाही. तुम्हाला गाढवाचा दृष्टांत माहीतच असेल. त्या गाढवासारखी फजिती करून घेऊ नये, कारण सिंहानं गाढवाला आपला सेवक म्हणून, सहाय्यक म्हणून ठरवलं खरं, पण ते गाढव होत. पहिल्यांदा गेलं राजाकडे तर त्या सिंहानं झडप मारली, त्याचे कान तुटले. आणि कोल्हा म्हणे, बा तुला राजा बनवायचा म्हणून तुझे मुकुट घालायचा तुझ्या डोक्यामध्ये, म्हणून तुझे कान तोडले. ते गाढव दुसऱ्यांदा तयार झालं. दुसऱ्यांदा तयार झाल्यावर सिंहाकडे गेलं, सिंहानं पुन्हा झडप घातली, त्या गाढवाची शेपटी तोडली. पुन्हा विचारलं कोल्याला त्यानं, बा माझा जीव घेतला असता शेपटी कशी काय तोडली. शार्ट मध्ये सांगू लागलो, वेळ पुढे गेला म्हणून. तर शेपटी कशी काय तोडली म्हटल्यावर कोल्हा म्हणे, बा तुला राजा बनवायचं एका दिवसासाठी, आणि त्या सिंहासनावर तुला बसायचंय, बसताना तुझ्या शेपटीनं डिस्टर्ब करू नये म्हणून शेपटी तोडली. तर तिसऱ्यांदा पुन्हा ते गाढव गेलं सिंहाच्या जवळ, आणि नंतर मग त्याच्या नरडीचा घोट घेतला त्या सिंहाने आणि त्याचा फडशा पाडला. कोल्याला सांगितलं की गाढवाचा मेंदून काळीज आमच्याकडे घेऊन ये, बाकीचं तू खा. कोल्हा मोठा हुशार होता आपल्या समाजातल्या काही लोकांसारखा. मग कोल्यानं त्या गाढवाचा मेंदून, हृदय, काळीज स्वतः खाल्लं. त्याने विचार केला की सिंह खूपच गाजवते एवढ्या वर्षापासून, आता मी खाऊन पाहतो, म्हणून त्यानं मेंदू खाल्ला. कोणाचा? ऐकू लागले समजा. गाढवाचा मेंदू खाला त्यानं, काळीज खाल्लं आणि राजाकडे म्हणजे सिंहाकडे घेऊन गेलं बाकीचं उरलेलं मांस. सिंह म्हणे, अरे कोल्या तुला सांगितलं होतं की गाढवाचा मेंदून काळीज घेऊन ये, ते कुठं ठेवलं.
तर ते कोला त्या सिंहाला म्हणे, महाराज मला वाटलं तुम्ही लय हुशार आहे, पण तुमच्यासारखं मूर्ख कोणीच नाही. सिंह म्हातारा झाला होता. ते म्हणे काय झालं सांगत मला, नंतर मी मान्य करेल बा आहे का नाही मूर्ख की. तर ते सिंह कोल्हा म्हणे, महाराज पहिल्यांदा तुम्ही त्या गाढवाला मी घेऊन आलो तुमच्याकडे, तर तेव्हा त्याचे कान तोडले तुम्ही. पुन्हा कान तुटले तरी दुसऱ्यांदा ते तयार झालं. दुसऱ्यांदा तुम्ही त्याची शेपटी तोडली, शेपटी तुटली, कानही तुटले, तरी तिसऱ्यांदा ते तयार झालं आणि तुमच्यापर्यंत आलं. ज्या गाढवाचे कान तोडल्यावर, शेपटी तोडल्यावर तरी ते जाग होत नाही, आपल्या बुद्धीचा वापर करत नाही, आपल्या मेंदूचा वापर करत नाही, आपल्याला धोके बसतायत, आपण जागा झालो पाहिजे. तर त्या गाढवाला मेंदू आणि काळीजण हृदय असेल काय? तू मला म्हणत नाही, सांगतो बा, हा बोध कथा आहे. तर असे काही लोक आपल्या समाजातले पहा, वर्षानुवर्ष धोका खातात तिथल्या व्यवस्थेकडून, परंतु जागी होत नाही. बघा, बाबासाहेबांनी अनंत उपकार केले आपल्या समाजावरती. मेलेला, दुर्लक्षित असलेला समाज, ज्यांच्या सावलीचा विंटाळ होत होता, अशा समाजाकडे आज सगळ्या काही गोष्टी आलेल्या असताना, समाज जर पुन्हा येणे माझ्या मागल्या करत असेल आणि समाज जर जागा होत नसेल, समाजामध्ये परिवर्तन जर घडत नसेल बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं, कारण 69 वर्ष झाले पहा, किती 69 वर्ष झाले आपल्यामध्ये जर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं परिवर्तन होत नसेल, तर आपण कुठेतरी कमी पडतोय. आपल्याला सिंहावलोकन करण्याची नितांत गरज आहे. असा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार जनमानसांपर्यंत पोहोचावा, हा प्रत्येकाचा उद्देश, भिक्खू असो, भिक्खुणी असो, उपासक असो, उपासिका असो, त्यांनी ध्यानात घेतला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी आपल्यासाठी बघा 3 मुलं आणि मुलगी त्यांची गेली. बघा, मी काल रमाई जयंतीला सांगताना सांगितलं, 5 मिनिटं बोल, हा बोला म्हणतात हे बापा, ते मुख्य मार्गदर्शक आहे. तर काल परवाला 7 तारखेला रमाईची जयंती साजरी झाली. मी एक प्रसंग सांगितला. आपले बाबासाहेब 26 नोव्हेंबर 1949 ला दिल्लीच्या शासकीय निवासस्थानी होते. त्यांनी देशाला संविधान अर्पण केलं आणि संविधान अर्पण केल्यानंतर सायंकाळी आपल्या शासकीय निवासस्थानी आले. आपल्या आराम खुर्चीवर असे पहुडलेले होते बाबासाहेब. बाबासाहेबांचं उच्च राहणीमान होतं. बघा, तुम्ही त्यांच्या वस्तू वगैरे किंवा कपडे, त्यांच्या फोटोज वगैरे पाहत असाल तर, 1 नूर आदमी 10 नूर कपडा, असं बाबासाहेबांचं राहणीमान होतं. आणि समाजाला तो संदेश दिला. तर बाबासाहेब त्या आराम खुर्चीवर बसून 26 नोव्हेंबर 1949 ला मध्येच रडत होते, हुंदके देऊ देऊ, आणि मध्येच हसत होते. बघा, त्यांच्या बाजूला त्यांचे सहकारी असलेले शंकर आनंद शास्त्री होते. त्यांनी बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब मध्येच तुम्ही हुंदके देऊन रडताय आणि मध्येच हसताय, याचं काय कारण आहे? तेव्हा बाबासाहेब म्हणाले, अरे शास्त्री, मी आज देशाला संविधान अर्पण केलं, इथला दुर्लक्षित असलेला समाज या देशाचा राजा बनू शकतो. काल कंगाल असलेला, भिकारी असलेला, गुलामगिरीमध्ये खितपत पडलेला समाज आज मालामाल होऊ शकतो. ही ताकद मी लिहिलेल्या संविधानामध्ये आहे आणि हे संविधान मी देशाला अर्पण केलं, याचा मला मनस्वी आनंद आहे. हजारो वर्षाची परंपरा मी मोडीत काढली. आणि खरोखरच बघा, ये भिकारी बने है मालामाल, ये है मेरे भीम का कमाल, गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल. कोणाचा कमाल आहे? कोणाचा? हे ध्यानात ठेवत जा. मग त्या शंकर आनंद शास्त्रीला सांगताना बाबासाहेब म्हणाले की हे संविधान अर्पण केले म्हणून मला आनंद होतोय. तर ते शास्त्री म्हणाले की बाबासाहेब, मग तुम्ही रडताय काय हुंदके देऊ देऊ? तर बाबासाहेब म्हणाले, सगळं काही मी आतापर्यंत जे करत आलो आहे, याचं मी सिंहावलोकन केलं, चाचपणी केली की हे सगळे काही चांगले सोन्याचे दिवस माझ्या समाजाला आणि देशातल्या अस्पृश्य समाजाला प्राप्त करून देत असताना मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये माझं स्वतःच काय गमावलं, याची मी चाचपणी करत होतो. मी माझ्या पूर्व आयुष्यामध्ये गेलो, भूतकाळात गेलो मी, तेव्हा माझ्या बरोबर घडलेले प्रसंग मला आठवतायत. आज माझी कटिंग करून देणारा वारीक भेटत नव्हता, सलूनवाला भेटत नव्हता. मला बडोद्याला मी शिकून आलो, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकायला गेलो, मी कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये शिकायला गेलो, तिकडनं मोठमोठ्या डिग्र्या घेऊन आलो मी. MA, PhD, DSc, LLD, डिलीट बॅरिस्टर ऍट लॉ एवढ्या डिग्र्या घेऊन आलेलो माणूस मी. बडोद्याला सयाजीराव गायकवाडांकडे काम करत असताना माझ्याकडे अशा फेकून फायली देत होते आणि माझे हात ज्या फायलीला लागत होते त्याच्यावर गोमूत्र शिंपडत होते. असा माझ्यावर अन्याय अत्याचार होत होता. मी लहान होतो, शाळेमध्ये माझ्या सोबतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या माठावर
पाणी पिण्यासाठी मुक्त संचार होता. मी एकच विद्यार्थी असा अभागी होतो. मला जर तहान लागली तर जोपर्यंत शिपाई पाण्याजवळ येत नाही, मला पाणी वरून वाढत नाही, तोपर्यंत मला पाण्याविना तिथं तसं थांबावं लागायचं. दिवसभर शाळेतल्या फळ्यावरचे गणित सोडविण्यासाठी मी तिथं जाऊ शकत नव्हतो, कारण त्या फळ्याच्या बाजूला इतर विद्यार्थ्यांचे डबे होते. माझ्या बरोबर जागोजागी हा अपमान झाला. माझ्यावर अनेक प्रसंग आले, हे तर माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये आले, परंतु हे शास्त्री मला एक प्रसंग राहून राहून पुन्हा पुन्हा आठवतो. का तो म्हणजे मी माझ्या मुंबईच्या घरी होतो, माझी पत्नी सोबत होतो, माझ्या परिवारामध्ये होतो. माझा राजरत्न नावाचा एक मुलगा अत्यंत सुंदर दिसायला माझ्यासारखाच होता. तो एक दिवस तापेनं फणफणत होता. त्याला मी माझ्या छातीवर धरलं. त्याचं अंग गरम झालेलं होतं आणि थोड्या वेळाने त्याला मी असंच थोडस धरलं, थापटत होतो, तर थोड्या वेळाने त्याचं शरीर थंड पडलं. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, घरच्या लोकांच्या लक्षात आलं, कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की छातीला धरलेला माझा राजरत्न मृत्युमुखी पडलेला आहे. अरे शास्त्री, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि जेव्हा मला कोणीतरी विचारलं, सांगितलं की साहेब राजरत्न गेला, त्याला आता त्याचं दफन करावं लागेल, स्मशानात न्यावं लागेल, एक नवीन कोरं कापड त्याच्यासाठी घ्यावं लागेल साहेब, पैशांची गरज आहे, कारण समाजही गरीब होता. जेव्हा मला कोणीतरी कार्यकर्त्यांकडून सांगितलं गेलं की राजरत्नाला नवीन कापडामध्ये गुंडाळून त्याचा अंत्यविधी करायचा आहे, तेव्हा पैसे पाहिजे, तेव्हा पॅन्टच्या दोन्ही खिशाला मी चाचपलं, माझ्या शर्टच्याही खिशाला मी चाचपलं. तेव्हा माझं काळी चर झालं म्हणे शास्त्री, कारण त्यावेळी माझ्याकडे 1 रुपया नव्हता. माझ्या काळजाचा तुकडा मला सोडून गेला, परंतु माझ्याकडे पैसा नव्हता त्याला कोऱ्या कापडामध्ये गुंडाळण्यासाठी. तेव्हा माझ्या रामूनं तिच्या लुगड्याचा पदर फाडला आणि त्याच्यामध्ये माझ्या राजरत्नाला गुंडाळलं, त्याचा दफन विधी केला. असे बाबासाहेब होते. आपल्यासाठी सर्वस्व त्यांनी समर्पित केलं बघा. आणि म्हणून आपल्या बाबासाहेबाला आपण कधी बेमान झालो नाही पाहिजे आणि बाबासाहेबांचा पुढं करून आपण कधी दलाली नाही केली पाहिजे. दुसरी याच्यातलीच गोष्ट तुम्हाला लगेच सांगतो मी, की राजरत्न गेल्याबरोबर बाबासाहेबांना बातमी कळाली की उद्या दुसऱ्या दिवशी आपल्याला गोलमेज परिषदेसाठी लंडनला जायचं आहे. आणि मी लगेच तयारीला लागलो. तयारी करत असताना माझ्या भावाने मला हटकलं की अरे भिवा, तुझा राजरत्न गेला, तू कुठली तयारी करतो, काय करतो तू, कुठं जायचं तुला? तेव्हा मी माझ्या भावाला सांगितलं की दादा, माझा राजरत्न गेला, मला सोडून तो काही परत येणार नाही, परंतु मी जर गोलमेज परिषदेला लंडनला आता पोहोचलो नाही तर गांधी अँड कंपनी माझ्या समाजातील हजारो राजरत्नाचा माझ्या बळी घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि नंतर मी गेल्यानंतर पश्चातापाशिवाय समाजाकडे काहीच उरणार नाही. आणि म्हणून मला लंडनला गेलं पाहिजे असे बाबासाहेबांनी सांगितलं. बाबासाहेब लंडनला गेले. मी हे यासाठी म्हणून तुम्हाला सांगतोय, भावनिक बनवत नाहीये तुम्हाला. त्या बाबासाहेबांचा राजरत्न गेला, इंदू गेली, रमेश गेला, गंगाधर गेला, तो आपल्यासाठी गेला, या देशातला समाजाला हे चांगले सोन्याचे दिवस आणून देण्यासाठी गेला. आणि म्हणून तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे, बाबासाहेबांच्या अनंत उपकारासाठी आपण जीवन जगू शकलो पाहिजे जाणीव ठेवून. कारण बाल्याची माय तुम्ही नाही तसे, पण बाल्याची माय, बाल्याची बाय, पण बाल्याचे लेकर आता 10 बाय 10च्या म्हणत नाही बापा, लय मोठमोठे झाले तुम्ही, तुमचे बंगले पाहण्यासारखेच आहेत आता. तर 10 बाय 10ची कायची आली आता, लय मोठमोठे बंगले. आज समाजातल्या काही लोकांकडे पाहतो, बाल्याची माय, बाल्याची बायको, बाल्याचे लेकर बाळ आपापल्या खोलीत आणि समाज गेला म्हणते चुलीत. पहा, अशी परिस्थिती आहे काही काही ठिकाणी. परंतु असे जे लोक असतील ते बाबासाहेबांना बेमान होणारे आहेत, तर असं बाबासाहेबाला आपण बेमान झालो नाही पाहिजे. इथं मी संपवतो माझं, पण इथं चिठ्ठी आली, बऱ्याच लोकांची इच्छा आहे, म्हणते बापा का सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा. भीमलेखनीची धार, क्रांतीची झाली तलवार, क्रांतीची झाली तलवार, भीमलेखनीची धार.
म्हणते जी मना म्हटले म्हणून म्हटलं हे गाणं. आणि ऍक्च्युअली बुद्ध बाबासाहेबांचं गाणं हे मनोरंजनामध्ये मोडत नाही, नृत्यगीत वादितमध्ये मोडत नाही. हे मी माझं वैयक्तिक मत सांगतो. ज्या गाण्यात अश्लीलता असते ते गाणे मनोरंजनामध्ये मोडतात. बुद्ध बाबासाहेबांचं गाणं हे प्रबोधनाचं गाणं आहे. आणि त्यामुळं आता आम्हाला आईकडून देणगी मिळाली बा. आमची आई अडाणी आहे आणि ती गावामध्ये असे जात्यावरचे कुठले कुठले गाणे म्हणायचे. देणगी येते की नाही, आपल्यात उतरते का नाही. आणि त्यातल्या त्यात आमच्या आईनं आम्ही लहान असताना ही पडजीप समजते तुम्हाला, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, अजून एक जीभ असते बारीक, पडजीबच म्हणतात तुमच्याकडे. मग जमलं बा एकच शब्द. त्या पडजीबीला दातवण लावू लावू बोट घालू आमच्या आईनं आमचा जाडा भरडा आवाज बनवला असा. आणि म्हणून मग ते बुद्ध बाबासाहेबांचं कधी कधी गाथा येते, कधी गाणं येते. तर आज इथे आम्ही आलो, ज्यांचं काम अतिशय उत्तम आहे महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये, असे आमचे सत्यानंद महास्तवीर भंती यांना त्रिवार वंदन करतो. संपूर्ण पूज्य भिक्षू संघाला वंदन करतो. आणि वेळेच्या अभावी मी अधिक न बोलता माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा या संयोजन समितीसाठी आणि सर्व आयोजकांसाठी आपण सर्वांनी मंगल मैत्री प्रदान करावी. आणि आपल्याला प्रवचन ऐकण्यासाठी आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलला सबस्क्राईब पण करावं. औरंगाबादेत द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं पण 4 मजल्याच्या बिल्डिंगचं आपण निर्माण करतो आहे. समाजाच्या स्वेच्छादानातून, कुणाकडेही काही न मागता, वर्गणी पावत्या बुक न छापता, समाजाच्या स्वेच्छादानातून आपण, बाबासाहेबांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला, तर तशा प्रकारे तुम्हा सर्वांच्या दानातून टॉवरचं निर्माण करतो, विहाराचं निर्माण करतो. आपण सर्वांनी साथ द्याल, सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमामि. जय भीम. The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि.